नमस्कार मंडळी, आपण आज पोह्याचं चिवड्याची रेसिपी बघणार आहोत. हा आमचा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे, तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण साहित्य बघणार आहोत. ही 200 ग्रॅम डाळ आहे. ह्याच्यात डाळ्या, मिरच्या आणि कढीपत्ता. तर ह्या मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल, कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अंदाज वाढवू शकता. ह्याच्यात कढीपत्ता आहे. तुम्हाला जेवढा तुमची क्वांटिटी असेल तो तेवढा तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यात 2 मीडियम साईजच्या खोबऱ्याच्या वाट्या आहेत. त्याचे पातळ खोबऱ्याचे त्याचे पातळ काप करून ठेवलेले आहेत. हे आपले 250 ग्रॅम शेंगदाणे आहेत. इथे आपलं मोहरी, जिरे, हिंग आणि हे हळद, आपल्याला चवीनुसार मीठ, पिठी साखर आणि 1 किलो हे पातळ पोहे आहेत. इथे बघू शकता आपण हे पूर्ण पसरून घेतलं आहे पातेल्याला. आता आपण ह्याच्यात हे आपले 1 किलो पातळ पोहे टाकत आहोत. हे असे आपले चांगले मस्त खरपूस भाजून घ्यायचे. कुरकुरीत, खरपूस नाही, कुरकुरीत होतं. आपले मस्त कुरकुरीत होऊस तर आपण हे भाजून घेऊयात. चला मग तुम्हाला मस्त कुरकुरीत भाजल्यावर दाखवते. आता हे आपण आपले पोह्याचे पातळ पोहे आपण हे भाजून घेत आहोत. हे बघा, आता आपण फोडणीची तयारी करत आहोत. आपण याला फोडणीला एवढं तेल घातलं आहे. एका साईडला आपले पोहे कुरकुरीत होतात. तर आपण तेल गरम झाल्यावर आपण ह्याच्यात फोडणी घालूयात. आपलं तेल तापलं आहे. आता आपण ह्याच्यात आपले पातळ केलेले खोबऱ्याचे काप आहेत ते आता आपण तळून घेऊयात. गोल्डन कलर ते आपल्याला गोल्डन कलर इतके आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा, आपले असे खोबऱ्याचे काप कसे मस्त गोल्डन कलरचे झालेले आहेत. हे आता आपण काढून घेऊयात. हे आपण आता तळलेले खोबऱ्याचे काप आपण जे पोहे आपण कुरकुरीत करायला ठेवले होते त्याच्यात आपण टाकलेले आहेत. त्याच्यात गरम तेलात आपण शेंगदाणे तळायला टाकले. शेंगदाणे तळायला वेळ लागेल. हे आपले शेंगदाणे आता तळून झालेले आहेत. हे आपण आपल्या पोह्याच्या चिवड्यामध्ये टाकूयात. हे बघा, मस्त असे खरपूस तळून झालेत. हे आपले शेंगदाणे आता तळून झालेले आहेत. हे आपण आपल्या पोह्याच्या चिवड्यामध्ये टाकूयात. हे बघा, मस्त असे खरपूस तळून झालेत.
आता आपण ह्या डाळ्या तळून घेत आहोत. ह्यात आपण पोह्याच्या चिवड्या टाकतो. एवढं नको करू. आता आपलं तळलेलं तेल आपण कमी करून घेतलेलं आहे. आता आपण हे पोह्याच्या फोडणीची तयारी करतो. चिवड्याच्या पोह्याची आपण फोडणीची आपण तयारी करत आहोत. आता त्याच्यात आपण पहिले थोडंसं हिंग टाकतो. ही मोहरी, हे बघा मोहरी कशी मस्त तडतडती आहे. त्याच्यात आपण थोडे जिरे टाकतो. थोडीशी हळद, मस्त चिवड्याला रंग येण्यासाठी. आता आपण कढीपत्ता टाकला. फोडणीमध्ये आता मिरच्या टाकतो. याच्यात फोडणीमध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकतो. हे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. हे आता आपण मस्त हलवून घेतो. एका साईडला आपला पोह्याचा चिवडा मस्त कुरकुरीत होण्यासाठी आपण ठेवलेला, तो आता आपण मिक्स करून घेतो. आता ही फोडणी आपण आपल्या चिवड्यात टाकतो. हे बघा, आता हे आपण मिक्स करून घेऊया.
आता आपण चिवड्यामध्ये आमचूर पावडर टाकत आहोत. आता ही मस्त आपण मिक्स करून घेणार. हे बघा, आता आपला चिवडा तयार झाला आहे. आता आम्ही कोणताही नवीन पदार्थ केला तर आम्ही आता त्याचा देवाला नैवेद्य दाखवतो. तर आता आम्ही त्याचा देवाला नैवेद्य दाखवतो आणि टेस्ट करतो. आपला असा मस्त आंबट, गोड, तिखट, मस्त कुरकुरीत पोह्याचा चिवडा तयार आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओला कमेंट करा.